माझं नाव कावेरी आहे. आम्ही एका छोट्याशा गावात राहत होतो. माझे आई वडील या जगात नव्हते. माझ्या आयुष्यात माझी एकमेव आधार होती ती म्हणजे माझी आजी. तिच्या डोळ्यांना नीट दिसतही नव्हतं, तरीही तिनं इतकी वर्ष मला कसं वाढवलं असेल याचं मला आजही आश्चर्य वाटतं. पण मी थोडी मोठी झाल्यापासून माझी कामं मी स्वतः करू लागले आणि आजीचीही काळजी घ्यायला लागले. माझा स्वभाव खूप आनंदी, खोडकर आणि मनमोकळा होता. पण आमच्या गावात मात्र कोणीही मन मोकळेपणानं जगत नव्हतं. कारण गावावर दोन मोठ्या जमीनदार घराण्यांची दहशत होती. दोन्ही घराणी एकेकाळी नात्यातली होती, पण आता एकमेकांची कट्टर वैरी झाली होती. म्हणतात ना, मोठ्यांच्या भांडणात भरडला जातो तो नेहमी सामान्य माणूस. तसंच काहीसं आमच्या गावातही होतं. त्या दोन घराण्यांच्या वैरामुळे नेहमी गावकऱ्यांनाच त्रास सहन करावा लागायचा. मला चांगलंच ठाऊक होतं की त्या गावात कोणाच्याही जीवाची आणि सन्मानाची खात्री नव्हती. दोन्ही घराणी संपूर्ण गावाला स्वतःची चाकर माणसं समजत होती. एका घराण्याचा प्रमुख दत्तात्रेय इनामदार होता, पण त्यांची प्रकृती कायम बिघडलेली असायची. त्यामुळे त्यांचं सगळं काम त्यांचा मुलगा रणजित सांभाळायचा. दुसऱ्या घराण्याचा प्रमुख धनंजय पाटील होता. एक दिवस संपूर्ण गावात बातमी पसरली की धनंजय पाटलांचा मोठा मुलगा समर्थ परदेशातलं शिक्षण पूर्ण करून गावात परत येत आहे. त्याच्या स्वागतासाठी हवेलीत मोठी मेजवानी ठेवली होती. एवढी मोठी की फक्त नातेवाईकच नाही तर संपूर्ण गावाला जेवायला बोलावलं होतं. स्वयंपाक आणि इतर कामांसाठी गावातील अनेक पुरुष आणि महिलांना हवेलीत बोलावलं जात होतं. मी आजीला म्हणाले, आजी, मी सुद्धा जाणार आहे. आजीनं लगेच ठाम आवाजात सांगितलं, नाही कावेरी, तू कुठेही जाणार नाहीस. मी आश्चर्याने विचारलं, का ग आजी? ती शांतपणे म्हणाली, तिथं तुझी गरज नाही. मी हट्टानं म्हणाले, त्यांनी स्वतः सांगितलंय ना, मुलींनाही कामासाठी बोलावलंय. स्वयंपाकाची मदत करायची आहे. आजीनं एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, तू खूप सुंदर आहेस. तिथं गेलीस तर कोणाची तरी वाईट नजर तुझ्यावर पडेल. तिचं बोलणं ऐकून मला हसू आलं. मी गमतीनं म्हणाले, अगं आजी, कोणाची नजर पडली तर काय होणार? मला हवेलीची मालकीण करतील का? की माझ्याशी लग्नच करतील? माझं बोलणं ऐकून आजी थोडी रागावली. ती म्हणाली, अशा गोष्टी कधी तोंडातून काढू नकोस. त्या हवेलीत गेलेली एकही मुलगी सुखात राहिलेली नाही. त्या दोन्ही घराण्यात फक्त त्यांच्या आईलाच मान आहे. बाकी कोणत्या सुनेला किंवा बायकोला तिथं खरं सुख मिळालेलं नाही. मी सहज म्हणाले, अगं, अजून किती लग्न झाली आहेत? एकाची बायको त्याला सोडून गेली आणि दुसरी बाळाला जन्म देताना देवाघरी गेली. त्यात त्यांचा काय दोष? माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच आजीनं मला थांबवलं. ती म्हणाली, त्यांची बाजू घेऊ नकोस. तुला अजून त्यांचं खरं रूप माहीत नाही. तू तिथं अजिबात जाणार नाहीस. मी मान हलवत म्हणाले, ठीक आहे आजी, जाणार नाही. पण आजीला कुठे माहीत होतं की माझ्या मनात वेगळंच काही सुरू होतं. दुसऱ्या दिवशी पहाटेच मी अलगद उठले, आवरलं आणि आजीला कळू न देता घराबाहेर पडले. हवेलीसमोर माणसांची मोठी रांग लागली होती. मीही जाऊन त्या रांगेत उभी राहिले. थोड्या वेळानं आम्हा सगळ्यांना हवेलीच्या मोठ्या अंगणात बसवलं. कुणी कांदे चिरत होतं, कुणी टोमॅटो कापत होतं, तर कुणी भाज्या निवडत होतं. माझ्या समोरही भाज्यांनी भरलेली मोठी टोपली ठेवली गेली. संपूर्ण अंगणात स्वयंपाकाचा मोहक सुगंध दरवळत होता. एका बाजूला मोठमोठ्या भांड्यात रस्सेदार भाजी शिजत होती. दुसरीकडे सुगंधी पुलाव तयार होत होता. कुठं गरमागरम पोळ्या भाजल्या जात होत्या, तर एका कोपऱ्यात मोठ्या पातेल्यात खीर मंद आचेवर शिजत होती. मला लहानपणापासून खीर खूप आवडायची, त्यामुळे माझी नजर सारखी त्या पातेल्याकडेच वळत होती. शेवटी जेवण वाढायला सुरुवात झाली. संधी मिळताच मी अलगद खिरीची एक ताटली उचलली. आता प्रश्न होता ती निवांत बसून खायची कुठं? मी आजूबाजूला नजर फिरवली. बाहेरच्या बाजूला एक छोटासा कोपरा दिसला. तिथून संपूर्ण अंगण स्पष्ट दिसत होतं, पण अंगणातल्या कुणाच्याही नजरेत तो कोपरा सहज पडत नव्हता. मी आनंदानं तिथं जाऊन बसले. पहिला घास तोंडात टाकताच असं वाटलं जणू सगळा गोडवा त्या एका ताटलीत उतरला होता. मी अगदी निवांतपणे खिरीचा आस्वाद घेत होते. इतक्यात कुणीतरी माझ्यासमोर खिरीची आणखी एक ताटली अलगद ठेवली. वरनं पाहताच मी हसून म्हणाले, खूप धन्यवाद. पण जसं मी मान वर केली तसं माझे डोळे आश्चर्यानं मोठे झाले. माझ्यासमोर एक देखणा तरुण शांतपणे उभा होता. उंच बांधा, शुभ्र कुर्ता पायजमा,
चेहऱ्यावर विलक्षण शांतपणा आणि व्यक्तिमत्व इतकं देखणं की जणू एखाद्या कथेतील नायकच माझ्यासमोर येऊन उभा राहिला होता. मी घाबरत अडखळत म्हणाले, ते ते साहेब. तो हलकसा हसला आणि म्हणाला, काय म्हणतेस? मग त्यानं विचारलं, तुझं नाव काय? मी नजर खाली घालत उत्तर दिलं, माझं नाव कावेरी आहे. त्यानं पुन्हा विचारलं, मी कोण आहे हे तुला माहीत आहे का? मी मान हलवत नाही म्हणाले. तो शांतपणे म्हणाला, मी समर्थ आहे. हे नाव कानावर पडताच माझे हात थरथर कापू लागले. मनात विचार आला, हा तर मोठे जमीनदार धनंजय पाटील यांचा मुलगा. मी घाईघाईनं म्हणाले, मला माफ करा, मला खूप भूक लागली होती. त्यानं काही क्षण माझ्याकडे शांतपणे पाहिलं. मला वाटलं आता नक्की रागावतील, पण पुढच्या क्षणी त्याच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. तो म्हणाला, माफी कशासाठी मागतेस? भूक लागली होती म्हणून खात होतीस ना? त्याचा आवाज इतका मृदू होता की माझी भीती हळूहळू कमी व्हायला लागली. तो पुन्हा म्हणाला, निवांत बसून खा. मी घाबरतच म्हणाले, नको साहेब, मी आता घरी जाते. त्यावर तो लगेच म्हणाला, हा माझा आग्रह आहे, आधी शांतपणे खाऊन घे. मी पुन्हा तिथेच बसले. तो माझ्यासमोर अशा जागी उभा राहिला की अंगणातल्या कुणाच्याही नजरेस मी पडणार नव्हते. तो हातातला मोबाईल पाहत होता, पण अधूनमधून त्याची नजर माझ्याकडेही वळत होती. मी खीर खात होते खरी, पण प्रत्येक घासागणिक माझ्या हृदयाची धडधड वाढत चालली होती. त्या क्षणी मला पहिल्यांदाच जाणवलं की एखाद्या अनोळखी व्यक्तीची उपस्थितीही मनाला इतकी अस्वस्थ करू शकते. मी घाईघाईनं खीर संपवू लागले. आयुष्यातली ती बहुतेक पहिलीच खीर होती जी मी चवीनं नव्हे तर लवकर संपवण्यासाठी खात होते. हात धुवून मी उठले आणि निघू लागले. तेवढ्यात मागून त्याचा आवाज आला, ऐक ना. मी जागच्या जागी थांबले. हो साहेब. तो माझ्याकडे शांतपणे पाहत राहिला. त्याच्या नजरेत उद्धटपणा नव्हता, गर्व नव्हता. उलट असं वाटत होतं जणू तो माझा चेहरा कायमचा मनात साठवून ठेवत होता. मग तो हसत म्हणाला, पुन्हा कधी खीर खायची इच्छा झाली तर माझं नाव सांगून सरळ हवेलीत ये. मी त्याच्याकडे अवाक होऊन पाहतच राहिले. पुढच्या क्षणी तो पुन्हा हलकासा हसला. आजही खरं सांगते, एखाद्या देखण्या माणसाचं हसू इतक्या जवळून पाहिलं की काही क्षणांसाठी आजूबाजूचं सगळंच विसरायला होतं. माझ्या हृदयाची धडधड आता आणखी वाढली होती. माझ्या तोंडातून एक शब्दही फुटला नाही. मी फक्त नजर खाली घातली आणि तिथून अक्षरशः धावतच बाहेर पडले. घरी पोहोचताच आजीनं विचारलं, कुठे गेली होतीस? मी लगेच खोटं बोलले, गावातच गेले होते. आजीनं त्यापुढे काही विचारलं नाही. पण त्या रात्री माझ्यासोबत काहीतरी विलक्षण घडलं. सकाळपासून रात्रीपर्यंत आणि पुन्हा दुसऱ्या दिवसाच्या पहाटेपर्यंत माझ्या मनात फक्त एकच चेहरा सतत फिरत होता, समर्थचा. त्याचा आवाज, त्याचं हसू, माझी घेतलेली काळजी आणि काही क्षणांसाठी का होईना पण त्यानं मला एका सामान्य माणसासारखा दिलेला सन्मान. कसं आणि केव्हा घडलं हे मला कळलंच नाही. पण मन वारंवार सांगत होतं की मी त्याच्या प्रेमात पडले आहे. अंगणात बसले तरी त्याचा चेहरा डोळ्यांसमोर यायचा. घराबाहेरच्या झाडांकडे पाहिलं तरी तो समोरून चालत येईल असंच वाटायचं. माझ्याच मनात काय सुरू आहे हे मला स्वतःलाच समजत नव्हतं. मी त्याच विचारात हरवलेली असतानाच आजी माझ्यासाठी तोंडल्याची भाजी आणि गरमागरम भाकऱ्या घेऊन आली. प्रेमानं म्हणाली, चल बाळा, जेवून घे. पण माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, आजी, खीर नाही आणलीस? माझं बोलणं ऐकून आजी आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. ती म्हणाली, काय ग, खीर तुझी आई करून ठेवून गेली आहे का? तिचा आवाज कानावर पडताच मी भानावर आले. मी घाबरत म्हणाले, नाही ग आजी, काही नाही. तिनं माझ्याकडे बारकाईनं पाहिलं आणि विचारलं, कुठं खीर खाऊन आलीस? मी पटकन म्हणाले, नाही ग, तसं काही नाही. स्वप्नात पाहिलं होतं बहुतेक. आजीनं माझ्याकडे काही क्षण संशयानं पाहिलं, पण त्यानंतर ती काहीच बोलली नाही. मलाही पुढे काही बोलायची हिंमत झाली नाही. त्या दिवसानंतर माझं जग बदलून गेलं. कधी मी गावाच्या गल्ल्यांतून विनाकारण फिरत राहायचे, कधी विहिरीजवळ जाऊन बराच वेळ उभी राहायचे, तर कधी दूरवरच्या शेतांकडे एकटक पाहत बसायचे. मनात एकच आशा असायची, कदाचित आज कुठंतरी समर्थची एक झलक दिसेल. आयुष्यात पहिल्यांदाच प्रेमानं माझ्या मनाच्या दारावर हलकीशी टकटक केली होती. पण मला अजिबात कल्पना नव्हती की माझ्यासारखीच अस्वस्थता त्या दुसऱ्या मनातही हळूहळू रुजू लागली होती. नंतर मला समजलं की समर्थची अवस्थाही माझ्यासारखीच झाली होती. तोही सतत माझ्याच विचारात हरवून जायचा.
आपल्या त्या छोट्याशा भेटीनं त्याच्या मनात माझ्यासाठी अशी जागा निर्माण केली होती की मला विसरणं त्यालाही शक्य होत नव्हतं. मग एक दिवस असं काही घडलं ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. आमच्या घरी समर्थकडून लग्नाची मागणी आली. नंतर कळलं की हे नातं इतक्या सहजासहजी ठरलं नव्हतं. हवेलीत यावर मोठा वाद झाला होता. अनेकांनी या लग्नाला विरोध केला होता, पण समर्थ आपल्या निर्णयावर ठाम उभा राहिला. शेवटी सगळ्यांनाच त्याचं म्हणणं मान्य करावं लागलं. आमच्या पहिल्या भेटीनंतर साधारण महिनाभरानं हवेलीतला एक माणूस आमच्या घरी आला. त्यानं आजीला सांगितलं, समर्थला तुमची नात कावेरीशी लग्न करायचं आहे. हे ऐकताच आजी काही क्षण स्तब्ध झाली. ती म्हणाली, असं अचानक लग्नाचं नातं कसं काय पाठवलं? माझ्या नातीला कुठं पाहिलं? तो माणूस सहज म्हणाला, कुठंतरी पाहिलं असेल म्हणूनच तर मागणी घातली आहे. उगाच कोण कुणाकडे नातं पाठवत नाही. तुमची नातही गावभर वावरत असते. मग तो पुढे म्हणाला, तुम्ही दोघींनी नीट तयारी करून हवेलीत या, बाकीचं तिथेच बोलू. एवढं बोलून तो निघून गेला. तो गेल्यानंतर आजीनं मला चांगलंच सुनावलं. रागानं ती म्हणाली, खरं खरं सांग, नेमकं काय झालं आहे? मग मी हळूहळू तिला सगळं सांगितलं. त्या दिवशी मी लपून हवेलीत गेले होते. तिथेच माझी समर्थशी भेट झाली होती आणि पुढे जे काही घडलं तेही सगळं सांगितलं. हे ऐकताच आजीनं दोन्ही हात डोक्यावर ठेवले. ती हळव्या आवाजात म्हणाली, मी तुला जाऊ नको म्हणून किती सांगितलं होतं, पण तू ऐकलं नाहीस. आता त्यांची नजर तुझ्यावर पडलीच ना. त्या हवेलीत गेलेली एकही मुलगी सुखी राहिलेली नाही. आता तुझं काय होणार? आजी इतकी रडत होती की जणू माझ्यासाठी लग्नाची मागणी नव्हे तर एखादी काळी बातमीच आली होती. मी तिचा हात हातात घेतला आणि शांतपणे म्हणाले, आजी, काही वाईट होणार नाही. ती डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे पाहू लागली. मी हळूच म्हणाले, मी समर्थला भेटले आहे. तो खूप चांगला माणूस आहे. आजी काही वेळ शांत बसली. तिच्या मनातही कदाचित आशेचा एक छोटासा दिवा पेटला असावा. मग ती म्हणाली, कदाचित तो इतरांसारखा नसेल. इतकी वर्ष परदेशात राहून आला आहे. शेवटी तिनं या लग्नाला होकार दिला. खरं तर नकार देण्याचा आमच्याकडे कोणताच मार्ग नव्हता. काही दिवसांनी आम्ही हवेलीत पोहोचलो. धनंजय पाटलांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. त्यांच्या शेजारी बसलेल्या त्यांच्या पत्नीही माझ्याकडे शांतपणे पाहत होत्या. संपूर्ण गावात त्यांचा सर्वाधिक मान होता. अचानक त्या म्हणाल्या, आमच्या मुलाचं डोकंच फिरलं आहे बहुतेक. फक्त रूप पाहून कुणी लग्न करतं का? मग त्यांनी माझ्याकडे पाहत पुढे सांगितलं, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू त्याची एकमेव पत्नी असशीलच असं नाही. हे लग्न तो आज हट्टानं करत आहे. पुढे काय होईल ते वेळच ठरवेल. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी निमूटपणे मान खाली घातली. आजीही शांत बसली होती. तिच्याही मनात हेच प्रश्न गोंगावत असतील की लग्नाआधीच अशा गोष्टी का बोलल्या जात आहेत. पण तिथे उपस्थित असलेल्या कुणातही एक शब्द बोलायची हिंमत नव्हती. थोड्याच वेळानं धनंजय पाटील म्हणाले, लग्न ठरलेल्या दिवशीच होईल. मग त्यांनी आजीकडे पाहत सांगितलं, मुलीला वेळेवर पाठवून द्या. तिची तयारी आम्हीच करू. तुमच्याकडून तरी काय मिळणार आहे? एवढ्यावरही ते थांबले नाहीत. पुढे म्हणाले, लग्नाला येण्याचीही गरज नाही. आजपासून तुमची नात आमच्या घरची झाली असंच समजा. या शब्दांनी आजी पूर्णपणे खचून गेली. परत येताना आजीचं रडू काही केलं थांबत नव्हतं. घरी आल्यावरती माझ्याकडे पाहत म्हणाली, कावेरी, जे काही घडत आहे ते माझ्या मनाला अजिबात पटत नाही. आता पुढचं सगळं तुझ्या नशिबावर आहे. तिचं बोलणं ऐकून माझ्याही मनात भीतीची एक हलकीशी सावली दाटून आली. अखेर लग्नाचा दिवस उजाडला. मला सुंदर भरजरी लेहेंगा घातला गेला. अंगावर सोन्याचे दागिने चढवले गेले. सगळीकडे लग्न सोहळ्याची धामधूम सुरू होती. विधी पार पडले. सप्तपदी पूर्ण झाली आणि सगळ्या प्रथा पार पडल्यानंतर मला समर्थच्या खोलीत नेण्यात आलं. त्या संपूर्ण वेळेत मी इतकी घाबरले होते की माझ्या चेहऱ्यावर हसू तर दूरच, साधा दिलासाही दिसत नव्हता. थोड्या वेळानं खोलीचं दार अलगद उघडलं. समर्थ आत आला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच शांत, हलकंसं हसू होतं. तो माझ्यासमोर येऊन बसला आणि मृदू आवाजात म्हणाला, मला तुझ्यावर प्रेम जडलं होतं म्हणूनच तुला माझ्या आयुष्यात आणलं. आता तरी थोडंसं हस ना. मी विचित्र नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. माझ्या चेहऱ्यावरची भीती त्याच्या लगेच लक्षात आली. तो काळजीनं म्हणाला, काय झालं? मला सांग. कुणी माझ्या कावेरीला काही बोललं आहे का? मी हळू आवाजात म्हणाले, सगळे म्हणतात या हवेलीत कुणालाच खरंच सुख मिळत नाही. तो हलकं हसला आणि म्हणाला,
आपण आयुष्यभर या हवेलीत राहणार आहोत असं तुला खरंच वाटतं का? मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत विचारलं. म्हणजे? तो शांत आवाजात म्हणाला, सगळं तुला योग्य वेळी सांगीन. पण आत्ता मात्र अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. मी थोडी संकोचत म्हणाले. मोठे मालक म्हणत होते की मी तुमची एकटीच पत्नी राहणार नाही. माझं बोलणं ऐकताच समर्थ मनापासून हसला. मग माझ्याकडे प्रेमानं पाहत म्हणाला, आता तुला काय सांगू? मी इतकी वर्ष परदेशात होतो. तिथे कितीतरी सुंदर मुली भेटल्या, पण त्यांच्यापैकी एकीचाही विचार माझ्या मनात आला नाही. जर कुणी मनाला भावली असेल तर ती फक्त तू. आणि तूही मला किती प्रयत्नानंतर मिळाली आहेस. आता तूच सांग, तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे माझी नजर जाईल असं तुला खरंच वाटतं का? त्याचं बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हलकंसं हसू उमटलं. त्याने खिशातून एक छोटीशी डबी बाहेर काढली. त्यातून सोन्याच्या जाड सुंदर बांगड्यांची जोडी काढली आणि अतिशय प्रेमानं माझ्या हातात घातली. मग माझ्याकडे एकटक पाहत तो म्हणाला, तू इतकी सुंदर आहेस की तुझ्यासाठी माझा जीवही गेला तरी तो कमीच वाटेल. त्याचे शब्द ऐकताच मी घाईनं माझा हात त्याच्या ओठांवर ठेवला आणि म्हणाले, असं कधीच बोलू नका. त्यानं अलगद माझा हात आपल्या हातात घेतला. काही क्षण तो तसाच शांत बसून राहिला. मग हलक्या आवाजात म्हणाला, माहितीये मी तुझा हात इतका घट्ट का धरलाय? मी नकारार्थी मान हलवली. तो हसत म्हणाला, कारण हा हात सोडण्यासाठी नाही तर आयुष्यभर साथ देण्यासाठी धरलाय. आणि माझ्या हातात दुसऱ्या कुणाच्याही हाताला जागा नाही. मी हसत म्हणाले, पण मला दुखतंय. तो लगेच दचकला. त्यानं क्षणात माझा हात सोडला आणि लाजत म्हणाला, माफ कर. नकळत जरा जास्तच घट्ट धरला गेला. त्याचा निरागसपणा पाहून मीही हसले. त्यानंतर गप्पांचा असा ओघ सुरू झाला की वेळ कसा निघून गेला ते आम्हा दोघांनाही कळलंच नाही. तो त्याच्या लहानपणीच्या आठवणी सांगत होता, तर मी आजीसोबतचे माझे दिवस त्याला सांगत होते. कधी आम्ही दोघं मनापासून हसायचो तर कधी काही क्षण शांततेत एकमेकांकडे पाहत बसायचो. थोड्या वेळानं तो माझ्याकडे पाहत म्हणाला, फक्त एका भेटीत तू मला इतकी जवळची वाटू लागलीस जणू मी तुला अनेक वर्षांपासून ओळखतोय. तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार माझ्या मनात येत नव्हता. सुरुवातीला वाटलं पुन्हा एकदा तुला भेटायचा काहीतरी मार्ग शोधावा. पण मग मनात आलं, जेव्हा हेतू लग्नाचाच आहे तेव्हा वेळ कशाला वाया घालवायचा? त्याचं बोलणं ऐकून माझ्या मनात त्याच्याविषयीचा आदर आणखी वाढला. खरंच एखादी मुलगी मनापासून आवडली तर तिचा सन्मान राखत तिला आयुष्याची साथ मागणं याहून सुंदर गोष्ट दुसरी असूच शकत नाही. गप्पा मारता मारता आम्ही दोघं कधी थकून एकमेकांच्या जवळच विसावलो ते कळलंच नाही. सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी संपूर्ण खोली उजळून निघाली होती. मी पटकन आवरलं. तेवढ्यात एक दासी आत आली. तिनं नम्रपणे सांगितलं, मोठ्या मालकिनींचा निरोप आहे. तुमचा नाश्ता खोलीतच पाठवला जाईल. तुम्ही बाहेर येऊ नका. मी शांतपणे म्हणाले, ठीक आहे. थोड्याच वेळात समर्थ उठला. नेहमीसारखंच त्याच्या चेहऱ्यावर शांत हास्य होतं. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, चल बाहेर जाऊया. सगळ्यांसोबत नाश्ता करू. मी हळू आवाजात म्हणाले. दासी सांगून गेली की आपला नाश्ता इथेच येणार आहे. तो काही क्षण विचारात पडला. मग हसत माझ्यासमोर हात पुढे करत म्हणाला, नाही, आपण बाहेरच जाऊ. या घराची परंपरा आहे की लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशी नववधू संपूर्ण कुटुंबासोबत बसून नाश्ता करते आणि तूही माझ्यासोबतच बसशील. चल. मी थोड्या संकोचानं त्याचा हात हातात घेतला. तो आत्मविश्वासानं मला घेऊन खोली बाहेर आला. संपूर्ण ओसरीत नोकर चाकरांची लगबग सुरू होती. अंगणात मोठं जेवणाचं टेबल सजवलं होतं. चांदीची चमचमीत भांडी मांडली होती. ताज्या पराठ्यांचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. लोणी, मध, पाव, पुरी, चहा, दूध आणि अनेक प्रकारचे पदार्थ मोठ्या थाटात मांडले होते. आम्ही दोघं टेबलाजवळ पोहोचताच माझ्या सासूबाईंची नजर आमच्यावर पडली. त्या नाराजीनं म्हणाल्या, हिला नाश्ता खोलीतच मिळाला असता. तिला बाहेर बोलवायला आम्ही सांगितलं नव्हतं. मग तिला इथे कशासाठी आणलंस? समर्थनं अत्यंत शांतपणे उत्तर दिलं, या घराची परंपरा अशीच आहे. लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशी नववधू सगळ्यांसोबत बसून नाश्ता करते आणि माझी पत्नीही माझ्या शेजारी बसूनच नाश्ता करणार. समर्थच्या त्या ठाम उत्तरानंतर तिथे उपस्थित असलेल्या कुणाकडेही बोलण्यासाठी शब्द उरले नाहीत. त्यानं स्वतः माझ्यासाठी खुर्ची मागे ओढली आणि हसत म्हणाला, बस. मी शांतपणे जाऊन बसले. तोही माझ्या शेजारच्या खुर्चीवर येऊन बसला.
माझ्या सासूबाई मात्र सतत माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहत होत्या. मी मान खाली घालून बसले होते. समर्थनं स्वतः माझ्या ताटात नाश्ता वाढला आणि म्हणाला, हे घे, हा पराठा खूप छान झालाय. मग लोण्याची वाटी पुढे करत हसत म्हणाला, आणि हे लोणीही घे. त्याचं ते प्रेमळ वागणं पाहून माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. आम्ही दोघं निवांत बसून नाश्ता करू लागलो. खाता खाताच तो माझ्याशी गप्पाही मारत होता. थोड्या वेळानं तो म्हणाला, आज आपण बाहेर फिरायला जाऊया. मी आश्चर्याने विचारलं, कुठे? तो मुश्किलपणे हसत म्हणाला, सांग बरं, माझ्या राणीला कुठे घेऊन जावं? तेवढ्यात माझ्या सासूबाई उपरोधिक स्वरात म्हणाल्या, हिला कुठेही घेऊन जा, ही तर आनंदीच होईल. हिनं आयुष्यात पाहिलंच काय आहे. मग त्यांनी मला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं आणि म्हणाल्या, ही मुलगी शिकलेली तरी आहे का, की फक्त नटणं मुरडणंच येतं? त्यांनी माझ्याशी अगदी एखाद्या घरच्या सुनेप्रमाणे नव्हे तर जणू एखाद्या नोकरानीशी बोलावं अशा स्वरात संवाद साधला. मी शांतपणे उत्तर दिलं, मी BA पूर्ण केलं आहे. माझं उत्तर ऐकताच काही क्षण सगळीकडे शांतता पसरली. सासूबाई आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागल्या. समर्थच्या चेहऱ्यावर मात्र अभिमानानं भरलेलं हसू उमटलं. तो आनंदानं म्हणाला, म्हणजे तू पदवीधर आहेस? ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. काळजी करू नकोस, मी तुला पुढे MA सुद्धा करायला लावीन. शिक्षण माणसाला मोठं बनवतं. त्याच्या त्या शब्दांनी मला असं वाटलं की त्यानं फक्त माझ्या शिक्षणाचं कौतुक केलं नाही तर संपूर्ण कुटुंबासमोर माझा सन्मानही जपला. नाश्ता संपताच तो पुन्हा उठला. त्यानं माझ्याकडे हात पुढे करत हसून म्हटलं, चल. मी शांतपणे त्याच्या मागे निघाले. तो पुन्हा माझा हात हातात धरून मला आमच्या खोलीत घेऊन आला. दार बंद होताच तो खट्याळपणे हसला आणि म्हणाला, आता पटकन तयार हो, आपण दोघं फिरायला निघतोय. मी आश्चर्याने विचारलं, कुठे? तो डोळा मारत म्हणाला, ते तिथं पोहोचल्यानंतरच कळेल. दरम्यान हवेलीत मात्र आमच्या चर्चा रंगल्या होत्या. कुणी म्हणत होतं, ही मुलगी या घराण्याला शोभणारी नाही, तर कुणी म्हणत होतं समर्थचं डोकंच फिरलं आहे, कारण तो त्या घरातील मोठा मुलगा होता. पुढे संपूर्ण घराची आणि मोठ्या व्यवहारांची जबाबदारी त्याच्यावरच येणार होती. पण या सगळ्या बोलण्याचा समर्थवर परिणाम होत नव्हता. काही तासातच आम्ही प्रवासाला निघालो. गाडी जसजशी डोंगर रांगांच्या दिशेने धावू लागली तसतसा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आयुष्यात पहिल्यांदाच मी इतके उंच उंच डोंगर पाहत होते. कधी ढग रस्त्यालाच स्पर्श करून जात होते, तर कधी दूरवरून कोसळणारे धबधबे मोत्यांच्या माळांसारखे चमकत होते. गार वारा चेहऱ्यावर अलगद स्पर्श करून जात होता आणि मला वाटलं होतं जणू मी एखाद्या स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश केला आहे. शेवटी आम्ही एका नयनरम्य डोंगराळ भागात पोहोचलो. तिथली अनेक सुंदर ठिकाणं पाहिल्यानंतर आम्ही एका तलावाच्या काठी थांबलो. मी बराच वेळ त्या शांत पाण्याकडे पाहत उभी राहिले. तलावात दिसणारं बर्फाच्छादित पर्वताचं प्रतिबिंब इतकं मोहक होतं की जणू आभाळच पृथ्वीवर उतरून आलं होतं. मी हळूच म्हणाले, आजवर मी माझ्या गावाबाहेर सुद्धा फारसं काही पाहिलं नव्हतं. हे सगळं खरंच आहे की मी स्वप्न पाहते असंच वाटतंय. समर्थ माझ्याकडे हसून पाहत म्हणाला, अगं, ही तर फक्त सुरुवात आहे. अजून तुला जगातली कितीतरी सुंदर ठिकाणं दाखवायची आहेत. तो प्रत्येक क्षणी माझी काळजी घेत होता. चढ उताराच्या वाटांवर माझा हात घट्ट धरून चालायचा. अधूनमधून विचारायचा, थकली नाहीस ना? कधी म्हणायचा, भूक लागली का? तर कधी एखाद्या ठिकाणी थांबून विचारायचा, काही खायचं आहे का? सुरुवातीला मी खूप लाजायचे, पण दिवसागणिक माझा संकोच विरघळत गेला. आता मीही त्याच्यासोबत मन मोकळेपणानं हसायला लागले होते. त्याच्याशी अगदी सहज गप्पा मारू लागले होते. एक दिवस डोंगरांमध्ये थंडगार वारा वाहत होता. आम्ही दोघं एका मोठ्या खडकाजवळ उभे होतो. मी धीर एकवटला आणि त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाले, माझंही तुमच्यावर प्रेम जडलं आहे. माझं बोलणं ऐकताच तो काही क्षण माझ्या डोळ्यात पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात सांगणं अशक्य होतं. जणू त्याला आयुष्यातली सर्वात मोठी भेट मिळाली होती. पुढच्या क्षणी त्यानं आनंदानं मला अलगद उचललं आणि हलकंसं गोल फिरवलं. मी घाबरत म्हणाले, अहो, सगळे पाहत आहेत. समर्थ? त्याला मी पहिल्यांदाच नावानं हाक मारली होती. तो मनापासून हसला आणि म्हणाला, पाहू देत सगळ्यांना, तू माझी पत्नी आहेस. आजूबाजूला उभे असलेले लोकही आमचा आनंद पाहून हसत होते. काही तरुणांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तेवढ्यात एक वयोवृद्ध गृहस्थ हसत म्हणाले, प्रेम करणाऱ्या दोन मनांना असं आनंदात पाहिलं की मन भरून येतं.
यांचं नुकतंच लग्न झालं आहे. देव करो हे दोघं आयुष्यभर असंच सुखी राहोत. त्यांच्या त्या आशीर्वादानं माझं मन भरून आलं. त्या क्षणी मला पहिल्यांदाच मनापासून जाणवलं की खरं सुख नेमकं कशाला म्हणतात. ते 15 दिवस माझ्या संपूर्ण आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस ठरले. प्रत्येक दिवस एखाद्या गोड स्वप्नासारखा वाटत होता. जेव्हा आम्ही पुन्हा हवेलीत परतलो तेव्हा मी आधीसारखी कावेरी राहिले नव्हते. माझ्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला होता. मला उमगलं होतं की नवरा आपल्या पत्नीचा सन्मान करत असेल, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असेल आणि मनापासून तिच्यावर प्रेम करत असेल तर ती स्त्री आपोआपच सक्षम आणि धैर्यवान बनते. मग जगातली कोणतीही गोष्ट तिला सहज डगमगवू शकत नाही. मात्र माझ्यात झालेला हा बदल माझ्या सासूबाईंच्या नजरेतून सुटला नव्हता. त्या आता आधीपेक्षा जास्त वेळ माझ्याकडे बारकाईनं पाहू लागल्या होत्या. त्यांच्या नजरेत सतत एक वेगळा शोध दिसायचा. कदाचित त्यांना जाणवत होतं की आधीसारखी गप्प बसणारी घाबरणारी कावेरी आता राहिलेली नाही. त्या हवेलीत माझा एक दीरही होता. त्याचं नाव कबीर होतं. लग्नानंतर त्यानं माझ्याशी फारसं बोलणं सुद्धा केलं नव्हतं. तो कायम स्वतःच्या विश्वात रमलेला असायचा. मित्रांसोबत भटकणं, पार्ट्या करणं, वेगवेगळ्या शहरात फिरणं, मनसोक्त पैसा खर्च करणं आणि कोणतीही जबाबदारी न घेता आयुष्य जगणं एवढंच त्याचं जग होतं. त्या रात्री मी आणि समर्थ आमच्या खोलीत होतो. तो बराच वेळ शांत बसून होता. मग माझ्याकडे पाहत गंभीर आवाजात म्हणाला, मला तुझ्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य पाहून मीही हळू आवाजात म्हणाले, बोला. आम्ही दोघं पलंगावर समोरासमोर बसलो होतो. खोलीत एक शांत निवांतपणा पसरला होता. खिडकीतून येणारा गार वारा पडदे अलगद हलवत होता. मी पाहिलं, समर्थनं माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले होते. पण आज त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचं हसू नव्हतं. तो एखाद्या खोल विचारात हरवलेला दिसत होता. मी काळजीने विचारलं, काय झालं? तुम्ही खूप चिंतेत दिसत आहात. त्याने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, आपल्या मोठ्या काकांच्या घराशी आमचं कित्येक वर्षांचं वैर आहे. हे तुला माहीतच असेल. तो काही क्षण थांबला. मग पुन्हा म्हणाला, आणि कबीरबद्दलही काही गोष्टी आहेत ज्या तुला माहीत असणं खूप गरजेचं आहे. मी शांतपणे त्याचं प्रत्येक शब्द ऐकत होते. त्यानं माझे हात अजून घट्ट पकडले आणि म्हणाला, या हवेलीत आजवर कुणीच पूर्णपणे सुरक्षित राहिलेलं नाही. आम्ही कितीही ताकदवान असलो तरी एका गोष्टीपासून स्वतःला वाचवू शकलो नाही. मी आश्चर्याने विचारलं, कोणत्या गोष्टीपासून? त्यानं शांत पण जड आवाजात उत्तर दिलं, राग, वैर आणि द्वेष या 3 गोष्टींनी या घराला आतून पोखरून टाकलं आहे. आम्ही राजवाड्यासारखी हवेली उभा केली, पण तिच्यात कधी मनशांतीनं राहू शकलो नाही. म्हणूनच या घरात सतत नवनवीन वाद निर्माण होत राहतात. मी न बोलता त्याच्याकडे पाहत राहिले. तो माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू खूप निरागस आहेस. या घरात नेमकं काय सुरू आहे याची तुला अजून कल्पनाही नाही. म्हणूनच आज मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि एक गोष्ट तुझ्याकडे सोपवायची आहे. मी आश्चर्याने विचारलं, काय? त्यानं शेजारी ठेवलेलं एक पाकीट उचललं आणि माझ्या हातात दिलं. मी ते हातात घेत विचारलं, यात काय आहे? तो अत्यंत गंभीर स्वरात म्हणाला, हे पाकीट फक्त एका परिस्थितीत उघडायचं जेव्हा तू एखाद्या फार मोठ्या संकटात सापडशील आणि मी तुझ्या मदतीला येऊ शकणार नाही. त्याचं बोलणं ऐकताच माझ्या छातीत धडधड वाढली. मी लगेच ते पाकीट परत त्याच्या हातात देत म्हणाले, अशा अशुभ गोष्टी का बोलता? मला हे काही ऐकायचंच नाही. त्यानं पुन्हा अलगद माझा हात हातात घेतला आणि प्रेमानं म्हणाला, आधी माझं पूर्ण ऐक. हे खूप महत्त्वाचं आहे. मला तो पुढे म्हणाला, या पाकिटात 2-3 अशा गोष्टी आहेत ज्या योग्य वेळी तुझ्यासाठी खूप मोलाच्या ठरतील. एवढं बोलून त्याची नजर नकळत त्याच्या उजव्या हाताकडे वळली. त्याच्या बोटात तीच सोन्याची अंगठी चमकत होती, ज्यात बसवलेला काळा दगड मंद प्रकाशातही वेगळाच भासत होता. त्याने आपल्या बोटातल्या अंगठीकडे इशारा करत विचारलं, ही अंगठी दिसते ना तुला? मी हसत म्हणाले, हो. पहिल्या दिवसापासूनच माझं तिच्याकडे लक्ष गेलं होतं. तुमच्या हातात ती खूप छान दिसते. त्यानं अंगठीवर अलगद बोट फिरवलं आणि गंभीर आवाजात म्हणाला, या घरात कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस. आईचा स्वभाव तू पाहिलाच आहेस. बाबांचा स्वभाव खूप कठोर आहे. कबीरकडूनही फारशी अपेक्षा ठेवू नकोस. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर कधी तुला असा एखादा माणूस भेटला ज्याच्या हातात माझी ही अंगठी असेल तर त्याच्यावर तू निसंकोच विश्वास ठेवू शकतेस. मी आश्चर्याने विचारलं, पण तुमची अंगठी दुसऱ्या कुणाच्या हातात कशी जाईल?
त्याच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. तो म्हणाला, जर तसं कधी झालंच तर समजून घे की त्या माणसावर विश्वास ठेवायला हरकत नाही, पण त्याशिवाय माझ्या भावावरही विश्वास ठेवू नकोस आणि माझ्या बाबांवर सुद्धा नाही. त्याचं बोलणं ऐकताच माझ्या मनात एक अनामिक भीती दाटून आली. मी घाबरत विचारलं, तुम्ही मला घाबरवत आहात? काही वाईट घडणार आहे का? त्यानं लगेच माझा हात अलगद कुरवाळला आणि प्रेमानं म्हणाला, अगं वेडाबाई, काहीही होणार नाही. मी आहे ना तुझ्यासोबत. पण आमच्या जुन्या वैराची मुळं खूप खोलवर रुजली आहेत. कधी, कुठे आणि काय घडेल याचा काही नेम नाही. म्हणूनच मला वाटतं तू आधीपासूनच तयार असावंस. माझे डोळे पाण्यानं भरून आले. तर त्या आवाजात मी म्हणाले, जर तुम्हाला काही झालं तर मीही जगू शकणार नाही. एवढं म्हणताच मी त्याला घट्ट मिठी मारली. त्यानं प्रेमानं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, असं काही होणार नाही. पण शहाणे लोक संकट दारात येण्याआधीच त्याची तयारी करून ठेवतात. म्हणून मी तुला हे सगळं सांगतोय. काही वेळानं तो पुन्हा हलकसं हसला आणि म्हणाला, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, मला तुला एक गोष्ट शिकवायची आहे. मी उत्सुकतेनं विचारलं, काय? त्यानं माझा हात धरला आणि मला हवेलीच्या गच्चीवर घेऊन गेला. चहूबाजूनी शांतता पसरली होती. दूरवर नजरेस पडत होते ते फक्त हिरवेगार शेत. गार वारा अलगद वाहत होता. तिथं गेल्यावर त्यानं माझ्यासमोर एक वस्तू ठेवली. ती पाहताच मी दचकले. घाबरतच म्हणाले, नाही, हे माझ्याकडून होणार नाही. मी आयुष्यात कधी असं केलं नाही. तो शांतपणे हसला आणि म्हणाला, म्हणूनच तर शिकवतोय. स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे. घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. सुरुवातीला माझे हात अक्षरशः थरथरत होते. मला वाटत होतं हे मला कधीच जमणार नाही. पण तो अतिशय संयमानं प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होता. आवश्यक ती काळजी कशी घ्यायची, प्रत्येक हालचाल कशी करायची, हे तो शांतपणे शिकवत होता. प्रत्येक प्रयत्नानंतर तो हसून म्हणायचा, शाब्बास, अगदी बरोबर. पुन्हा एकदा करून बघ. हळूहळू माझी भीती कमी होऊ लागली. हातही आता स्थिर झाले होते. काही वेळ सराव केल्यानंतर मलाच आश्चर्य वाटलं की मी हे सगळं शिकते आहे. समर्थ आनंदाने माझ्याकडे पाहत म्हणाला, पाहिलंस ना, मी सांगितलं होतं तुला नक्की जमेल. मीही हसले. कधी नव्हे इतका आत्मविश्वास माझ्या मनात निर्माण झाला होता. भीती मागे पडली होती. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात एक प्रश्न सतत डोकं वर काढत होता. तो मला नेमकं कोणत्या काळासाठी तयार करत होता? खरंच आपल्या आयुष्यात एखादं मोठं वादळ येणार होतं का? हा विचार मनात आला की पुन्हा एकदा नकळत भीतीनं घर केलं. असं करत करत 2 महिने निघून गेले. आयुष्य पुन्हा नेहमीसारखं शांतपणे पुढे सरकत होतं. मला वाटायला लागलं की कदाचित समर्थची भीती निरर्थक होती. आता सगळं सुरळीत होईल. पण नियतीनं आमच्यासाठी वेगळंच काही ठरवून ठेवलं होतं. एका रात्री अचानक संपूर्ण हवेली गोंधळानं दणाणून गेली. दारं जोरात उघडण्याचे आणि बंद होण्याचे आवाज घुमू लागले. नोकर चाकर घाईघाईनं इकडून तिकडे धावत होते. तेवढ्यात आमच्या खोलीच्या दारावर जोरदार थाप पडली. समर्थ क्षणात जागा झाला. मीही घाबरून उठून बसले. दारावरच्या थापा अधिकच जोरात पडू लागल्या. समर्थनं दार उघडलं तर समोर माझ्या सासूबाई उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा संताप स्पष्ट दिसत होता. त्यांच्या हातात मोबाईल होता. त्यांनी तो समर्थसमोर धरत कठोर आवाजात म्हटलं, हे ऐक. पुढच्या क्षणी त्यांनी मोबाईलवर आलेला ध्वनी संदेश सुरू केला. त्या संदेशात नेमकं काय बोललं जात होतं ते मला ऐकू आलं नाही. पण काही क्षणात समर्थच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडालेला मी स्पष्ट पाहिला. त्याच्या डोळ्यात क्षणात संताप दाटून आला. माझ्या छातीत धडधड वाढली. माझ्या सासूबाई रागानं म्हणाल्या, आता तरी तुझ्या रक्तातली जिद्द जागी होणार आहे की नाही, की कायम बायकोच्याच मागे फिरत राहणार आहेस? पण समर्थनं एक शब्दही उच्चारला नाही. तो सरळ कपाटाजवळ गेला आणि काही दिवसांपूर्वी ज्याचा वापर करायला त्यानं मला शिकवलं होतं तीच वस्तू हातात घेतली. त्यानंतर तो भराभर खोलीबाहेर निघू लागला. मी घाईघाईनं त्याच्या मागे धावत गेले आणि म्हणाले, समर्थ, थांबा ना, आधी मला सांगा तरी काय झालं आहे. पण त्याने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. त्याची पावलं वेगानं पुढेच जात राहिली. काही क्षणातच तो माझ्या नजरेआड झाला. मी हतबल होऊन तिथेच उभी राहिले. माझ्या सासूबाई अजूनही दारातच उभ्या होत्या. मी घरातच विचारलं, काय झालं आहे? काही गंभीर घडलं आहे का? त्यांनी कठोर आवाजात उत्तर दिलं, शांतपणे खोलीत बस. या गोष्टी तुझ्या समजण्यापलीकडच्या आहेत. त्यांचं बोलणं ऐकून माझ्याकडे गप्प बसण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. मी पुन्हा खोलीत येऊन बसले. बराच वेळ गेला.
मग अचानक संपूर्ण हवेलीत रडण्याचे, आक्रोशाचे आवाज घुमू लागले. त्या किंकाळ्या आजही माझ्या कानात घुमतात. सगळीकडे धावपळ सुरू होती. नोकर चाकर इकडून तिकडे पळत होते, पण मला मात्र कुणीच काही सांगत नव्हतं. पहाट जवळ आली आणि हळूहळू सत्य समोर येऊ लागलं. दोन्ही घराण्यांमध्ये भीषण संघर्ष झाला होता आणि त्याला कारणीभूत ठरला होता कबीर. त्यानं दुसऱ्या घरातील एका तरुणाशी अत्यंत अयोग्य वर्तन केलं होतं. त्यावरून वाद इतका चिघळला की त्या घराण्यातले लोक कबीरला जबरदस्तीने सोबत घेऊन गेले. त्याला परत पाठवण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. ही बातमी कळताच समर्थ आपल्या भावाला परत आणण्यासाठी तिथे गेला, पण तोपर्यंत तिथला राग आणि द्वेष टोकाला पोहोचला होता. रणजित, जो समर्थपेक्षा जवळजवळ 10 वर्षांनी मोठा होता आणि नात्यानं त्याचा चुलत भाऊही होता, तो प्रचंड संतापलेला होता. त्याचं म्हणणं होतं की कबीरनं त्यांच्या घराण्याच्या अब्रूला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. त्या एका घटनेनं दोन्ही घराण्यांमधलं अनेक वर्षांचं वैर पुन्हा भडकून उठलं. बराच वेळ परिस्थिती हाताबाहेर गेली होती. शेवटी कबीर तर परत आला, पण समर्थ मात्र कधीच परत आला नाही. त्याच्यावर असा अमानुष अत्याचार करण्यात आला ज्याची कल्पनाही कुणी करू शकणार नव्हतं. एवढंच नाही, त्याची शेवटची निशाणी सुद्धा परत देण्यात आली नाही. फक्त एक संदेश पाठवण्यात आला, तुम्हाला शेवटचं दर्शनही मिळणार नाही, त्याचे अंत्यसंस्कारही तुमच्या घरी होणार नाहीत. तो संदेश ऐकताच संपूर्ण हवेलीवर मृत शांतता पसरली. सगळ्यांनाच माहीत होतं की खरा निशाणा समर्थच होता. तो घरातील सर्वात मोठा मुलगा होता, सर्वात समजूतदार, जबाबदार आणि पुढे संपूर्ण घराण्याची धुरा सांभाळणारा. म्हणूनच वारही तिथेच करण्यात आला होता, जिथे सर्वाधिक वेदना होणार होत्या. ही बातमी माझ्या कानावर पडताच माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. त्यानंतर काय घडलं याची मला काहीच आठवण नाही. जेव्हा पुन्हा शुद्ध आली तेव्हा तब्बल 10 दिवस उलटून गेले होते. मी अजून पूर्णपणे सावरलेही नव्हते. इतक्यात कुणीतरी माझ्या चेहऱ्यावर थंड पाणी फेकलं. मी घाबरून उठून बसले. समोर माझ्या सासूबाई उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात दुःखापेक्षा संतापच अधिक दिसत होता. त्या संतापानं माझ्याकडे पाहत म्हणाल्या, तू अपशकुनी आहेस, तुझ्यामुळेच माझा मुलगा गेला. मी काही बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात त्यांनी मला जोरात ढकललं. मी थेट जमिनीवर कोसळले. त्या दिवसानंतर माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. त्या घरात मला सून म्हणून नव्हे तर ओझं म्हणून पाहिलं जाऊ लागलं. घरच्या सुनेचं स्थान काढून घेऊन मला एका नोकराणीसारखं जगायला भाग पाडलं गेलं. माझ्या खोलीतलं सगळं सामान काढून टाकण्यात आलं. माझे कपडे, माझ्या गरजेच्या वस्तू, अगदी समर्थनं प्रेमानं दिलेल्या छोट्या छोट्या आठवणीसुद्धा माझ्यापासून हिरावून घेतल्या गेल्या. त्यानंतर मला घराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा अडगळीच्या खोलीत राहायला पाठवण्यात आलं. ती खोली इतकी लहान आणि कोंदट होती की तिथे मोकळा श्वास घेणं सुद्धा कठीण वाटायचं. रोज माझ्या सासूबाईंचे टोमणे ऐकावे लागायचे. क्षुल्लक कारणांवरून ओरडा, कधी ढकलणं तर कधी सगळ्यांसमोर अपमान हेच माझ्या आयुष्याचं वास्तव बनलं होतं. मी मात्र सगळं निमूटपणे सहन करत राहिले. दुसऱ्या बाजूला कबीरही एका मोठ्या संकटात अडकला होता. त्या भीषण संघर्षात दुसऱ्या घरातील एका माणसाचाही जीव गेला होता आणि त्यामुळे आता संपूर्ण प्रकरण आणखी गंभीर वळणावर जाऊन पोहोचलं होतं. त्या घटनेनंतर कबीरला अटक करण्यात आली. त्याच्या विरुद्ध न्यायालयात खटला सुरू झाला. प्रत्येक दिवसागणिक त्याच्यावरील संकट अधिकच गडद होत चाललं होतं. त्याला जन्मठेप किंवा त्याहूनही कठोर शिक्षा होण्याची शक्यता वाढत होती. माझे सासरे धनंजय पाटील, ज्यांच्या नावाचा एकेकाळी संपूर्ण परिसरात दबदबा होता, ते आता पूर्णपणे खचून गेले होते. एक मुलगा कायमचा आतातून निसटला होता, तर दुसरा न्यायालयीन अडचणीत अडकला होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा सारा गर्व, रुबाब आणि कठोरपणा नाहीसा झाला होता. त्यावेळी मला पहिल्यांदा जाणवलं की लेकराचं दुःख ही अशी जखम असते जी जगातली कोणतीही शक्ती भरून काढू शकत नाही. हळूहळू त्या घराण्याचा जुना इतिहास माझ्यासमोर उलगडत गेला. हे फक्त 2 कुटुंबांमधलं वैर नव्हतं, तर अनेक पिढ्यांपासून सुरू असलेला हिशेब होता. वाद होता तो पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या हवेलीचा आणि शेकडो एकर जमिनीच्या वाटणीचा. ज्या हवेलीत आम्ही राहत होतो ती एकेकाळी संपूर्ण कुटुंबाची सामायिक हवेली होती. एक काळ असा होता की दोन्ही घरांनी एकाच छताखाली आनंदानं राहत होती. पण काळ बदलला आणि नात्यांची जागा हळूहळू द्वेषाने घेतली.
एका घराण्यानं आपल्या ताकदीच्या जोरावर हवेली ताब्यात घेतली आणि दुसऱ्या घराण्याला ती सोडून जावं लागलं. त्यावेळी समर्थ आणि रणजित दोघंही अगदी लहान होते. ना त्यांच्याकडे ताकद होती, ना स्वतःचा हक्क मिळवून देण्याची क्षमता. काळ पुढे सरकत गेला. दुसऱ्या घरातील मुलंही मोठी झाली. त्यांच्या हातातही सत्ता आणि बळ आलं. मग त्यांनी वर्षानुवर्ष मनात साचलेला सूड उगवायला सुरुवात केली. त्या वैरानं कितीतरी संसार उद्ध्वस्त केले होते. माझं आयुष्यही त्याच द्वेषाच्या आगीत जळून खाक झालं होतं. माझ्या सासूबाईंचा सगळा राग आता माझ्यावरच निघत होता. कधी कडवट बोलून मन दुखवायच्या, कधी ढकलून द्यायच्या, तर कधी अगदी किरकोळ चुकीवरही शिक्षा करायच्या. माझ्या अंगावर जागोजागी माराचे व्रण उमटले होते. तरीही मी शांतपणे सगळं सहन करत राहिले. कित्येकदा मनात यायचं की आजीकडे जावं, तिच्या कुशीत डोकं ठेवून मन मोकळं करावं, पण मला हवेली बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. एक दिवस धीर करून मी सासूबाईंना म्हणाले, मला एकदा माझ्या आजीकडे जाऊ द्या. काही दिवसांनी मी परत येईन. त्यांनी कठोर आवाजात उत्तर दिलं, ते कधीच होणार नाही. आता तुझा शेवटचा श्वासही या हवेलीतच जाईल. त्यांचं ते बोलणं ऐकताच माझ्या मनात उरलेली शेवटची आशाही संपली. रात्र झाली की समर्थची आठवण मला अधिकच अस्वस्थ करायची. त्यानं दिलेल्या अंगठीकडे मी कितीतरी वेळ पाहत बसायचे. त्यानं माझ्या स्वाधीन केलेलं ते पाकीट मी छातीशी घट्ट धरून ठेवायचे. मनात सतत एकच रुखरुख लागली होती. त्याला मनसोक्त पाहायलाही मला वेळ मिळाला नव्हता. तो इतक्या लवकर माझ्या आयुष्यातून निघून गेला. त्या वेदना शब्दात मांडणं अशक्य होतं. माझ्या मनात काय वादळ उठलं होतं हे फक्त मलाच माहीत होतं. माझं दुःख समजून घेणारं आता या जगात कुणीच उरलं नव्हतं. एक दिवस पुन्हा हवेलीत अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं. माझे सासरे धनंजय पाटील अस्वस्थ होऊन इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. माझ्या सासूबाई वारंवार एकच गोष्ट म्हणत होत्या, त्यांच्याशी बोलून पहा, कसंही करून त्यांना समजावून सांगा. त्यांनी खटला मागे घेतला तर निदान आपला एक मुलगा तरी वाचेल. पण धनंजय पाटील आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी कठोर आवाजात उत्तर दिलं, मी त्या लोकांसमोर कधीच झुकणार नाही, काहीही झालं तरी नाही. या तणावात रात्र अगदी गडद झाली होती. अचानक हवेलीच्या मुख्य दरवाजासमोर अनेक गाड्या येऊन थांबल्या. काही क्षणातच जड पावलांचा आवाज जवळ येऊ लागला. घरातल्या प्रत्येकाचं बोलणं थांबलं. दार उघडलं आणि अनेक सुरक्षा रक्षकांच्या घराड्यात एक उंच धिप्पाड व्यक्ती आत आली. मी त्याला यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. तो माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता. आत येताच त्याची पहिली नजर माझ्यावर पडली. माझ्या चेहऱ्यावरचे माराचे व्रण त्याच्या नजरेतून सुटले नाहीत. मी घाईघाईनं पदर चेहऱ्यावर ओढला. तो काहीही न बोलता पुढे आला आणि समोरच्या खुर्चीवर बसला. संपूर्ण खोलीत गडद शांतता पसरली होती. कुणाच्याही तोंडातून एक शब्द बाहेर पडत नव्हता. काही क्षणांनी त्यानं शांतता भंग केली. तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला, मी खटला मागे घ्यायला तयार आहे. त्याचं वाक्य ऐकताच सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. मग तो पुढे म्हणाला, पण त्यासाठी माझ्या 2 अटी आहेत. माझे सासरे काहीच बोलले नाहीत. पण मात्र माझ्या सासूबाईंना राहवलं नाही. त्या घाईघाईनं म्हणाल्या, काय अटी आहेत? तो निर्विकारपणे म्हणाला, पहिली अट अशी की तुम्ही ही पिढ्यानपिढ्यांची हवेली कायमची सोडून द्यायची. जमीन, शेती आणि बाकीची संपत्ती तुमच्याकडे राहू द्या, पण ही हवेली आमच्या वडिलांचा हक्क होता. आता यापुढे या हवेलीत आमचं कुटुंब राहील, तुम्ही नाही. एवढं ऐकताच माझ्या सासूबाईंनी क्षणाचाही विलंब न करता उत्तर द्यायला तोंड उघडलं, आम्हाला ही अट मान्य आहे. माझ्या सासूबाईंचे ते शब्द कानावर पडताच माझं काळीच अक्षरशः दडपलं. समोर बसलेला तो माणूस काही क्षण शांत राहिला. त्यानं एकदा माझ्याकडे पाहिलं आणि मग शांतपणे म्हणाला, आता दुसरी अट, कावेरी माझ्यासोबत येईल. सकाळी मी तिला परत पाठवीन, एवढंच. त्या एका वाक्यानंतर संपूर्ण खोलीत अशी शांतता पसरली की जणू काळच थांबला होता. माझे हात थरथर कापू लागले. मी धावत जाऊन सासूबाईंसमोर उभी राहिले. मला पूर्ण खात्री होती की त्या ही अट ठामपणे नाकारतील, पण त्यांनी क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं, ही अटही आम्हाला मान्य आहे. त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी हात जोडून त्यांच्यासमोर उभी राहिले आणि रडत म्हणाले, नको, मी कुठेही जाणार नाही. मी तुमच्या मुलाची पत्नी आहे. माझ्याबरोबर तुम्ही असं कसं करू शकता? पण माझ्या शब्दांना जणू काही किंमतच उरली नव्हती. ते भिंतीवर आदळून परत येत होते. तिथं उपस्थित असलेल्या एकाही चेहऱ्यावर माझ्याबद्दल दयेचा लवलेशही नव्हता. काही सुरक्षा रक्षक पुढे आले.
त्यांनी मला धरलं आणि बाहेर घेऊन जाऊ लागले. मी सतत रडत होते. वारंवार मागे वळून त्या हवेलीकडे पाहत होते. त्या हवेलीकडे जिथं माझ्या आयुष्यातले सगळे आनंद कायमचे गाडले गेले होते. काही वेळानंतर गाडी एका दुसऱ्या हवेलीसमोर येऊन थांबली. ती हवेली ही तितकीच भव्य होती, पण तिचं वातावरण पहिल्या हवेलीपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. सगळीकडे गडद शांतता पसरली होती. मला आत नेण्यात आलं. तो मला थेट एका मोठ्या, स्वच्छ आणि नीटनेटक्या खोलीत घेऊन गेला. मी काहीही न बोलता पलंगाच्या कडेला बसले. त्यानं फक्त एवढंच म्हटलं, निवांत बस. त्यानं पलंगाकडे हात करून इशारा केला. त्या क्षणी माझ्या मनात असंख्य भीतीचे विचार गर्दी करू लागले. आता पुढे काय होणार याची मला काहीच कल्पना नव्हती. तेवढ्यात तो शांत आवाजात म्हणाला, घाबरू नकोस, इथं तुला कुणीही त्रास देणार नाही. एवढं बोलून तो खोलीच्या दुसऱ्या टोकाला जाऊन उभा राहिला. मी आश्चर्यानं त्याच्याकडे पाहत राहिले. मनात सतत एकच प्रश्न घोळत होता, हा मला इथं का घेऊन आला आहे? माझ्या मनात भीती होती, राग होता, तिरस्कार होता आणि प्रचंड संभ्रमही होता. मी अनेकदा संपूर्ण खोलीकडे बारकाईनं पाहिलं. कदाचित बाहेर पडण्यासाठी एखादा मार्ग सापडेल अशी क्षीण आशा होती, पण तिथून बाहेर जाण्याचा कोणताच मार्ग दिसत नव्हता. शेवटी माझ्या डोळ्यातील अश्रूंनी बांध फोडला. मी मनातच हळू आवाजात म्हणाले, समर्थ, कुठे आहात तुम्ही? तुमची कावेरी फार मोठ्या संकटात सापडली आहे. माझा आवाज जर कुठे तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर एकदाच माझ्याजवळ या. पण पुढच्या क्षणी वास्तवाने मला झटका दिला. समर्थ तर आता या जगातच नव्हता. खोलीतली शांतता आणखी गडद झाली. अचानक खोलीतील दिवे बंद झाले. मी घाबरून उभी राहिले. तो मंद आवाजात म्हणाला, एकही आवाज करू नकोस, बाहेर कुणीतरी आहे. त्याचं बोलणं ऐकून माझ्या मनात आणखी प्रश्न निर्माण झाले. हा स्वतःच्या हवेलीत कोणाला घाबरतो आहे? ही की मला सगळ्यांपासून लपवून ठेवला आहे? पण तसं असेल तर त्यामागचं कारण काय? काही क्षणांनी पुन्हा दिवे लागले. तो समोरच्या सोफ्यावर जाऊन बसला. माझी भीती अजूनही कमी झाली नव्हती. तो शांत स्वरात म्हणाला, तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही. मी बराच वेळ त्याच्याकडे नुसती पाहत राहिले. शेवटी मनात साचलेले सगळे प्रश्न ओठांवर आले. तो काही क्षण शांत बसला. मग माझ्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, आधी माझं पूर्ण बोलणं नीट ऐक. मी काही न बोलता मान हलवली. तो पुढे म्हणाला, जेव्हा दोन राज्यांमध्ये युद्ध सुरू असतं तेव्हा दोन्ही बाजूंना असे काही माणसं असतात ज्यांना ते युद्ध संपावं असंच वाटत असतं. आमची कहाणीही तशीच आहे. हे घराण्यांमधलं वैर आजचं नाही, तब्बल 25 वर्षांपासून सुरू आहे. प्रत्येक पिढीसोबत हा द्वेष वाढतच गेला. पण दोन्ही घराण्यात प्रत्येक एक अशी व्यक्ती होती जिला हे सगळं कायमचं संपवायचं होतं. तुमच्या घरात समर्थ आणि आमच्या घरात मी. तो एक खोल श्वास घेत पुढे म्हणाला, माझे वडील अनेक वर्षांपासून अंथरुणाला खिळले आहेत. त्यांचं आयुष्य आता शेवटच्या टप्प्यात आलं आहे. पण त्यांच्या मनातला द्वेष आजही तसाच जिवंत आहे. आजही ते मला एकच सांगतात, सूड उगव, हवेली परत मिळव, कुणालाही माफ करू नकोस. मी न बोलता त्यांचा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत राहिले. त्याने मान खाली घालत शांत आवाजात सांगितलं, त्या रात्री समर्थ इथं आला होता, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कबीरच्या एका चुकीमुळे दोन्ही घराण्यांमध्ये पेटलेली आग आणखी भडकली. त्यानंतर जे घडलं त्यानं सगळंच बदलून टाकलं. तो काही क्षण शांत राहिला. मग माझ्याकडे पाहत म्हणाला, आता ती हवेली आमच्या ताब्यात राहील आणि कबीरलाही त्याच्या चुकीची शिक्षा पूर्णपणे टाळता येणार नाही. माझा न्यायावर विश्वास आहे. ज्याच्याकडून चूक होते त्याला तिची किंमत मोजावीच लागते. थोडा वेळ थांबून तो पुढे म्हणाला, आणि तुझ्याबद्दल बोलायचं झालं तर बाहेर एक गाडी उभी आहे, त्यात बस आणि इथून निघून जा. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत विचारलं, ती गाडी मला कुठे घेऊन जाणार आहे? तो शांतपणे म्हणाला, तिथं पोहोचल्यावर तुला सगळं कळेल. मी ठाम आवाजात म्हणाले, मी तुमच्यावर विश्वास तरी का ठेवू? तुम्ही आमचे शत्रू आहात. माझं बोलणं ऐकून त्याच्या ओठांवर हलकं असं हसू उमटलं. तो म्हणाला, तुझं म्हणणं अगदी खरं आहे. तू माझ्यावर विश्वास तरी का ठेवशील? एवढं बोलून त्याने खिशात हात घातला. पुढच्या क्षणी त्याने हळूहळू मूठ उघडली आणि माझा श्वासच अडखळला. त्याच्या तळहातावर समर्थची तीच सोन्याची अंगठी ठेवलेली होती, जिच्यात काळा दगड बसवलेला होता. माझ्या डोळ्यात क्षणात अश्रू दाटून आले. थरथरत्या आवाजात मी म्हणाले, ही तर समर्थची अंगठी आहे. त्याने काहीही न बोलता फक्त मान हलवली.
त्याच क्षणी समर्थचे शब्द माझ्या कानात पुन्हा घुमले. फक्त त्या माणसावर विश्वास ठेव, ज्याच्या हातात माझी ही अंगठी असेल. मी थरथरणाऱ्या हातांनी त्या अंगठीकडे पाहू लागले. तेवढ्यात माझी नजर त्यावर पडलेल्या लालसर डागांकडे गेली. माझ्या छातीत पुन्हा धडधड सुरू झाली. राग आणि भीतीनं मी म्हणाले, ही अंगठी तुम्ही समर्थच्या हातातून काढली आहे. तुम्ही मला फसवण्याचा प्रयत्न करत आहात. मी क्षणाचाही विलंब न करता जवळ ठेवलेली तीच वस्तू हातात घेतली, जी चालवायला समर्थनं मला शिकवलं होतं. तो मात्र काही क्षण शांत बसून राहिला. मग अतिशय शांत स्वरात म्हणाला, याची गरज नाही, ती खाली ठेव आणि एकदा शांतपणे विचार कर. जर मला तुला फसवायचंच असतं तर ही अंगठी मी तुला परत का दिली असती? त्याचं बोलणं ऐकून मी गप्प झाले. खरं तर त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. त्याला कसं माहीत असणार की ही अंगठी माझ्या आणि समर्थच्या विश्वासाची खूण होती, किंवा समर्थनं तिच्याशी किती मोठी आठवण जोडली होती. त्याने अलगद ती अंगठी माझ्या तळहातावर ठेवली. मग दरवाजाकडे बोट दाखवत म्हणाला, बाहेर गाडी तयार आहे, त्यात बस. ती तुला तुझ्या योग्य ठिकाणी सुरक्षित पोहोचवेल. दरवाजापाशी जाऊन तो क्षणभर थांबला. मग मागे वळून माझ्याकडे पाहत म्हणाला, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जर तुला कधी मूल झालं तर त्याला द्वेष, वैर आणि सूड कधीच शिकवू नकोस. ह्याच 3 गोष्टी पिढ्यानपिढ्या संसार उद्ध्वस्त करतात. त्याचं बोलणं ऐकून माझं मन भरून आलं. माझ्या मनात मात्र एकच विचार घोळत होता, मला मूल तरी कसं होणार? माझं आयुष्य तर त्या दिवशीच संपलं होतं, ज्या दिवशी समर्थ मला कायमचं सोडून गेला होता. तो हळू आवाजात पुढे म्हणाला, ज्या रात्री तू दार उघडलंस त्याच क्षणी मी तुला पाहिलं होतं. तेव्हाच मला समजलं की तुझ्यावरही खूप अन्याय होत आहे. काळजी करू नकोस, सगळं हळूहळू ठीक होईल. एवढं बोलून तो स्वतः मला बाहेरपर्यंत सोडायला आला. बाहेर एक मोठी गाडी उभी होती. एक वयोवृद्ध चालक शांतपणे माझी वाट पाहत उभा होता. त्याने मागचं दार उघडलं. मी आत जाऊन बसले. गाडी हळूहळू हवेलीपासून दूर निघाली. काही वेळानंतर माझी नजर शेजारी ठेवलेल्या एका मोठ्या पिशवीवर पडली. मी ती उघडली आणि माझे डोळे विस्फारले. आत नोटांचं बंडल भरून ठेवलेली होती. आयुष्यात पहिल्यांदाच मी एवढी मोठी रक्कम एकाच वेळी पाहत होते. पण माझा आश्चर्याचा धक्का अजून संपला नव्हता. त्या पिशवीत आणखी एक वस्तू होती. तेच पाकिट जे लग्नानंतर समर्थनं माझ्या हातात देताना म्हटलं होतं, हे फक्त तेव्हाच उघड जेव्हा तू फार मोठ्या संकटात असशील आणि मी तुझ्याजवळ नसेन. माझे हात पुन्हा थरथरू लागले. माझ्या मनात एकच प्रश्न घोळत होता, हे पाकिट इथं कसं आलं? मी क्षणाचाही विलंब न करता ते पाकिट उघडलं. त्यात एक चावी होती आणि एक छोटंसं पत्र. मी थरथरत्या हाताने ते उघडलं. त्यावर फक्त एवढंच लिहिलं होतं, कावेरी या पत्त्यावर ये, बाकीचं सगळं ठीक होईल. खाली शहरातील एका उच्चभ्रू भागाचा पत्ता लिहिलेला होता. मी शांतपणे तो कागद चालकाच्या हातात दिला. त्याने एकदा पत्ता पाहिला आणि काहीही न बोलता गाडी त्या दिशेनं वळवली. अनेक तासांच्या प्रवासानंतर आकाशात मंद उजेड पसरू लागला. पहाट उगवत होती. गाडी एका सुंदर बंगल्यासमोर येऊन थांबली. चालकानं माझं सामान आत नेऊन ठेवलं. गाडीची चावीही टेबलावर ठेवली आणि एक शब्दही न बोलता तिथून निघून गेला. मी काही क्षण दरवाजासमोर निश्चल उभी राहिले. मग पाकिटातली चावी काढली आणि हळूच कुलूप उघडलं. आत पाऊल टाकताच माझी नजर घरभर फिरली. प्रत्येक वस्तू अगदी नीटनेटकी मांडलेली होती. फर्निचर, पडदे, भांडी, कपडे सगळंच असं वाटत होतं जणू इथं कुणीतरी कालपर्यंत राहत होतं. त्या क्षणी मला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली. समर्थनं माझ्या भविष्यासाठी खूप आधीपासून सगळी तयारी करून ठेवली होती. मी अलगद सोफ्यावर जाऊन बसले. एका हातात त्याची अंगठी होती तर दुसऱ्या हातात ते छोटंसं पत्र. डोळ्यातले अश्रू काही थांबायचं नाव घेत नव्हते. तेवढ्यात अचानक माझ्या पाठीमागे कुणीतरी उभं असल्याची जाणीव झाली. कोणाचा तरी हात अलगद माझ्या खांद्यावर पडला. मी दचकून मागे वळले आणि पुढच्या क्षणी माझा श्वासच अडखळला. माझ्यासमोर समर्थ उभा होता. काही क्षण मी फक्त त्याच्याकडे पाहतच राहिले. मला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. पुढच्या क्षणी मी अक्षरशः धावत त्याच्याकडे गेले. डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहत होता. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि रडत रडत म्हणाले, तुम्ही जिवंत आहात? तुम्ही होतात कुठे? आणि हे सगळं नेमकं काय आहे? त्यानं प्रेमानं मला सावरलं, अलगद सोफ्यावर बसवलं आणि माझ्यासमोर पाण्याचा ग्लास धरला. मी थोडंसं पाणी प्यायले. तो माझ्याकडे पाहत एक खोल श्वास घेत म्हणाला, सगळं सांगतो. माझा अजूनही विश्वास बसत नव्हता.
मी पुन्हा पुन्हा त्याचा चेहरा पाहत होते. कधी त्याच्या हाताला स्पर्श करत होते, तर कधी त्याच्या डोळ्यात पाहत होते. मन मानायलाच तयार नव्हतं की तो खरंच माझ्यासमोर उभा आहे. माझे अश्रू सतत वाहत होते. त्यानं प्रेमानं माझे अश्रू पुसले. मग माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि माझ्यासमोर बसत शांत आवाजात म्हणाला, "आता माझं नीट ऐक." मी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. तो म्हणाला, "रणजित, फक्त माझा चुलत भाऊ नाही, तर माझा लहानपणापासूनचा जिवलग मित्रही आहे. आम्ही दोघं कधीच एकमेकांचे शत्रू नव्हतो. दोन्ही घराण्यांमध्ये वैर सुरू झाल्यानंतरही आम्ही लपून-छपून भेटायचो. आमच्या दोघांचीही एकच इच्छा होती, हे वैर कायमचं संपावं. पण आमच्या इच्छेनं काहीच बदललं नाही. द्वेष वाढतच गेला आणि परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत गेली. तो काही क्षण थांबला आणि त्या रात्रीची गोष्ट सांगू लागला. ज्या रात्री मी तिथं पोहोचलो, तोपर्यंत कबीरकडून फार मोठी चूक झाली होती. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की त्यावेळी कुणी शहाणपणानं निर्णय घेतला नसता तर दोन्ही घराणी कायमची उद्ध्वस्त झाली असती. रणजितच्या घरातले अनेक जण माझ्यावर प्रचंड संतापले होते. त्यांना संधी मिळाली असती तर त्यांनी मला जिवंत सोडलं नसतं. पण रणजितनं मला सगळ्यांपासून लपवून ठेवलं. उलट त्यानं सगळ्यांना असाच विश्वास बसवला की मी आता या जगात उरलोच नाही. त्याच्या त्या एका निर्णयामुळे माझा जीव वाचला. मी स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहत राहिले. तो हलकसं हसला आणि म्हणाला, "त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून एक योजना आखली. मी त्याला सांगितलं की काहीही करून तुलाही त्या हवेलीतून बाहेर काढायचं." तो हसत माझ्या डोळ्यात पाहू लागला आणि म्हणाला, "आणि बघ, त्यानं दिलेला शब्द पाळला. आज तू माझ्यासमोर सुरक्षित बसली आहेस." मी क्षणाचाही विचार न करता त्याचा हात घट्ट धरला. माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले होते. त्यानं संपूर्ण घराकडे हात करून हसत विचारलं, "हे घर पाहिलंस? हे माझंच घर आहे. खूप वर्षांपूर्वी मी ते बांधून घेतलं होतं. माझी एकच इच्छा होती, एक दिवस आपण दोघं इथं येऊ, नव्यानं आयुष्य सुरू करू आणि शांतपणे जगू. पण तो दिवस अशा प्रकारे येईल असं मात्र कधीच वाटलं नव्हतं." मी हळूहळू संपूर्ण घराकडे नजर फिरवली. आता मला प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे समजली होती. म्हणूनच या घरातलं प्रत्येक सामान आधीपासून व्यवस्थित ठेवलेलं होतं. म्हणूनच त्या पाकिटात या घराची चावी होती. समर्थनं माझ्या भविष्यासाठी सगळं खूप आधीच आखून ठेवलं होतं. तो पुन्हा शांतपणे म्हणाला, "आईबाबांच्या हातून हवेली नक्कीच जाईल, पण कदाचित त्यांच्यासाठीही तेच योग्य ठरेल. कधीकधी माणसाचा अहंकार मोडणं सुद्धा गरजेचं असतं. कबीरनं जे केलं त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. चूक करणाऱ्याला आपल्या चुकीची जाणीव झालीच पाहिजे. आणि आईबाबांबद्दल बोलायचं झालं तर योग्य वेळ आली की मी त्यांनाही मी जिवंत असल्याचं सांगेन. आयुष्यभर त्यांनी या दुःखात जगावं असं मला अजिबात वाटत नाही. पण अजून तो क्षण आलेला नाही. काही काळ आपण शांत राहणंच योग्य आहे." मग तो माझ्याकडे पाहून हलकसं हसला आणि म्हणाला, "आता आपण दोघं नव्या ओळखीनं आयुष्य जगू. आपल्याला कुणी शोधू शकणार नाही. हेच आता आपलं घर आहे आणि हीच आपली नवी दुनिया." त्याचं बोलणं ऐकताच माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले. मी पुढे जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. कधी हसायचे, कधी रडू यायचं, कधी त्याचा चेहरा न्याहाळत बसायचे, तर कधी त्याचा हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवायचे. वारंवार असंच वाटत होतं की हे सगळं एखाद्या सुंदर स्वप्नासारखं आहे आणि क्षणात संपून जाईल. त्यानं प्रेमानं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि हसत म्हणाला, "तू असं कसं समजलीस की मी तुला एकटं सोडून जाईन?" मी पाणवलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. तो हसतच म्हणाला, "मी कायम तुझ्यासोबत आहे." त्याच्या त्या एका वाक्यानं माझ्या मनावरचं कित्येक वर्षांचं ओझं एका क्षणात हलकं झालं. त्या दिवसापासून आमच्या आयुष्याचा एक नवा प्रवास सुरू झाला. आम्ही द्वेषाऐवजी प्रेमाची वाट निवडली, सुडाऐवजी क्षमेचा मार्ग स्वीकारला आणि भीतीऐवजी आशेवर विश्वास ठेवला. एक दिवस समर्थ मला म्हणाला, "ज्या दिवशी आईबाबांनी तुला त्या लोकांच्या स्वाधीन केलं, त्या दिवसापासून त्यांना भेटावंसही मला वाटत नाही. ज्या क्षणी त्यांनी तुझ्या सन्मानासाठी ठामपणे उभं राहायला हवं होतं, त्याच क्षणी त्यांनी तुझी साथ सोडली." त्यांचं बोलणं ऐकून मी शांत राहिले. त्याच्या मनातली ती वेदना किती खोल होती याची मला पूर्ण जाणीव होती. तरीही माझा वेळेवर पूर्ण विश्वास होता, कारण काळ हा प्रत्येक जखमेवर हळूहळू फुंकर घालतो. एक दिवस असा नक्कीच येईल जेव्हा दोन्ही घराण्यांमधलं अनेक वर्षांचं वैर कायमचं संपेल आणि त्याची जागा पुन्हा माणुसकी आणि आपुलकी घेईल. या कथेतून आपल्याला एक सुंदर शिकवण मिळते
खरं प्रेम, अढळ विश्वास आणि माणुसकी यांची ताकद कोणत्याही द्वेषापेक्षा, सुडापेक्षा किंवा अहंकारापेक्षा कितीतरी मोठी असते. सुडाची आग फक्त माणसांना नाही तर पिढ्यानपिढ्या संसार उद्ध्वस्त करते. पण प्रेम, परस्परांचा सन्मान आणि मनापासून केलेली क्षमा हीच नाती जपतात, आयुष्याला नवं सौंदर्य देतात आणि मनाला खरी शांतता मिळवून देतात.